फ्रेंड्स, हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बघितले होते वेगवेगळे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची लिस्ट आपण बघितली होती. डॅमेजेस वगैरे बघितले होते, सगळे डॅमेजेस, त्याचे कॉजेस काय आहेत, वेगवेगळे डॅमेजेस जे होतात त्यांचे कॉजेस काय आहेत ते आपण बघितले होते. तर आता जे डॅमेजेस झालेले आहेत त्याचं जे एक्सटेंट आहे ते फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात, वेगवेगळ्या स्ट्रक्चरल मेंबरवरती किंवा नॉन स्ट्रक्चरल मेंबरवरती. पण NDT टेस्ट ह्या स्ट्रक्चरल मेंबरवरती कंडक्ट केल्या जातात. स्ट्रक्चरल मेंबर म्हणजेच बीम, कॉलम, स्लॅब, फुटिंग, ओके, ह्या सगळ्यांवरती कंडक्ट केल्या जातात टेस्ट. कॉन्क्रीटवरती टेस्ट केल्या जातात, स्टीलवरती टेस्ट केल्या जातात, किंवा जे कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज केलेलं आहे हे जे स्ट्रक्चरल मेंबर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्या मटेरियलवरती सुद्धा काय केले जातात, टेस्ट केले जातात, त्या केमिकली केले जातात. मग अशा वेगवेगळ्या कोणकोणत्या टेस्ट आहेत तर त्या आपण स्टडी करणार आहोत. कारण ह्या टेस्ट करून सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो की करोजन झालं आहे का नाही झालं आहे, किती झालं आहे, कार्बोनेशनची प्रोसेस जी आहे ती किती झाली आहे, किती डेप्थपर्यंत झालेली आहे, बरोबर. अशा पद्धतीने जे काही आपल्याला डॅमेजचं इन्स्पेक्शन करायचं असतं तर इन्स्पेक्शन करण्यासाठी ह्या सगळ्या मेथड्स यूज केल्या जातात, ह्या सगळ्या टेस्ट. आता त्यातली सगळ्यात पहिली टेस्ट आहे आपण स्टडी करणार आहोत आज, अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट. तिला म्हटलं जातं USPV. ठीक आहे. आता इथं जे USPV इन्स्ट्रुमेंट दाखवलेलं आहे बघा ह्या इमेजमध्ये, हे इक्विपमेंट यूज केलं जातं अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट करण्यासाठी. तर हिचं प्रिन्सिपल, आता ही जी आहे ती कशासाठी यूज केली जाते ते सगळ्यात बघूया आणि मग तिचं वर्क कसं होतं ते बघूया. अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट ही कशासाठी, कॉन्क्रीटची होमोजिनिटी आणि युनिफॉर्मिटी चेक करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे कॉन्क्रीट आपण जे ओतलेलं आहे आणि पूर्ण जे कॉन्क्रीटचं स्लॅब, बीम, पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर ते जे कॉन्क्रीट आहे, तो जो ब्लॉक आहे तो पूर्ण होमोजिनियस आहे की नाही, युनिफॉर्म आहे का नाही, ते टेस्ट करण्यासाठी USPVचा वापर होतो. म्हणजेच त्याच्यामध्ये काही वॉइड्स आहेत का, काही गॅप राहिलेले आहे का मध्ये, किंवा काही क्रॅक्स गेलेले आहेत का आतमध्ये, बरोबर. कारण आतमध्ये जर क्रॅक गेलेला असेल तर तो युनिफॉर्म राहिलेला नाही आहे किंवा होमोजिनियस राहिलेला नाही, कारण आतमध्ये गॅप आहे, वॉइड्स आहेत. मग ते आहेत का नाही, प्रेझेंट आहेत का नाही ते चेक करण्यासाठी USPVचा उपयोग होतो. पुढे सेम वॉइड्स, पोरोसिटी डिटरमाइन करण्यासाठी आणि क्रॅक्सचा एक्सटेंट, किती लांबीपर्यंत किंवा किती लांबीचा, किती डेप्थपर्यंत क्रॅक डेव्हलप झालेला आहे कॉन्क्रीटमध्ये ते डिटरमाइन करण्यासाठी USPVचा वापर होतो. पुढे वेगवेगळे जे डिफेक्ट्स असतात आणखीन कॉन्क्रीटमध्ये आणखीन कोणकोणते डिफेक्ट्स असतात बघा, वॉइड, हनीकोम्बिंग, क्रॅक, सेग्रिगेशन, हे सुद्धा या USPV टेस्टने आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. किंवा आणि ही जी टेक्निक आहे, आणखीन एक, जेव्हा फायर डॅमेज होतं कॉन्क्रीटचं, बरोबर, फायरमुळे जे कॉन्क्रीटचं डॅमेज होतं तर ते किती डॅमेज झालेलं आहे कॉन्क्रीटमध्ये ते डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा USPVचा वापर होतो. ठीक आहे. मग आता बघूया हे कसं वर्क करतं, याचं प्रिन्सिपल कसं आहे. आता बघा याच्यामध्येच नाव दिलेलं आहे, तर हे अल्ट्रासोनिक पल्स म्हणजे अल्ट्रासोनिक ज्या वेव्ज आहेत त्याच्यावरती हे काम करतं, बरोबर. तर याच्यामध्ये काय, व्होल्टेज पल्सेस आर जनरेटेड अँड ट्रान्सफॉर्म इंटू वेव्ह burst of mechanical energy by the transmitting transducer, okay, which must be coupled to the specimen surface through a suitable medium. A receiving transducer is coupled to the specimen at a known distance to measure the interval between the transmission and reception of a pulse. ठीक है. There are 3 practical arrangements for measuring pulse velocity, namely direct, diagonal and surface techniques. ठीक है. आता याच्यामध्ये काय होतं बघा, सपोज एखादा हा कॉन्क्रीट ब्लॉक आहे, बरोबर. आता याच्यामध्ये क्रॅक गेलेला असेल किंवा वॉइड्स असतील, हे आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी याच्यामध्ये काय आहे, ट्रान्सड्युसर्स असतात. म्हणजे बघा हे 2 दिलेले आहेत, हे बघा इथं, बरोबर. जसं का आपल्या हेडफोनचे जे 2 प्लग असतात, बरोबर, हेडफोनचे एका कानात घालण्यासाठी आणि एका दुसऱ्या कानात घालण्यासाठी, तशाच पद्धतीचे याची अरेंजमेंट असते, बरोबर. मग हे काय केलं जातं, मग आपल्याला ते चेक करायचं आहे तर इकडून एक ट्रान्सड्युसर असणार आणि इकडून
दोन ट्रान्सड्यूसर असतात. मग एक ट्रान्सड्यूसर हा ट्रान्समिशनचं काम करतो आणि दुसरा हा रिसिव्हरचं काम करतो. बरोबर, ट्रान्समिशन आणि रिसिव्हर. मग आता पहिला जो ट्रान्सड्यूसर आहे तो काय ट्रान्समिट करतो? पहिला हा जो ट्रान्सड्यूसर आपण इकडच्या बाजूला लावला सरफेसला आणि हा दुसरा इकडे रिसिव्हर आहे. हा रिसिव्हर आणि हा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. मग ट्रान्समीटर काय जनरेट करतो? व्होल्टेज पल्सेस, म्हणजे अल्ट्रासोनिक वेव्ह वेलोसिटी जे आहेत तर तो काय करतो? इकडून पास करतो, इकडून प्रोड्यूस करतो आणि प्रोड्यूस करून मग कोण रिसिव्ह करणार? हा इकडच्या बाजूला असलेला रिसिव्हर. बरोबर. आणि आपल्याला त्या ब्लॉकची ही लेंथ माहिती असते कारण आपण फिजिकली आपण ती मोजू शकतो. बरोबर, जे काही कॉलमची विड्थ असेल किंवा स्लॅबची थिकनेस असेल. बरोबर, स्लॅबच्या टॉपला आणि बॉटमला जर वेगवेगळे दोन ट्रान्सड्यूसर लावले तर एकाकडून पाठवायची वेव्ह आणि दुसरा रिसिव्ह करेल तिला. मग आपल्याला स्लॅबची थिकनेस माहीत असणार, प्रत्येक कंपोनंटची थिकनेस आपल्याला माहीत असणार, मग ती लेंथ जी आहे ती नोन असते. मग ही जी वेव्ह आहे तिला एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागलेला आहे? कारण तुम्हाला माहिती वेलोसिटी म्हणजेच काय? डिस्टन्स पर युनिट टाईम. बरोबर. आणि ह्या फिनॉमिनॉननी हा प्रिन्सिपल वापर करूनच वेलोसिटीचा की डिस्टन्स पर युनिट टाईम एवढं डिस्टन्स करण्यासाठी किती तिला टाईम लागलेला आहे त्याच्यानुसार काय केलं जातं? डिटेक्शन केलं जातं व्हॉइड्सचं, क्रॅक्सचं, पोरोसिटीचं. बरोबर, युनिफॉर्मिटी किंवा होमोजिनिटीचं कॉन्क्रीटचं. तर हा बेसिक प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग हे जी ट्रान्सड्यूसरचे अरेंजमेंट कशी असू शकते बघा, डायरेक्ट अरेंजमेंट किंवा इनडायरेक्ट अरेंजमेंट. इनडायरेक्ट अरेंजमेंट म्हणजे सपोज हा कॉन्क्रीट ब्लॉक्स आहे. मग सुरुवातीला बघा डायरेक्ट अरेंजमेंट म्हणजे डायरेक्ट ऑपोजिट फेसला काय करायचे? ट्रान्समीटर आणि रिसिव्हर प्लेस करायचे. आणि दुसरं इनडायरेक्ट मेथड म्हणजेच काय? ह्या ठिकाणी ट्रान्सड्यूसर आणि त्याच्या सोबतची जी बाजू असते, ॲडजस्टंट जी साईड असते तिला रिसिव्हर जॉईन करायचा. जर अशा पद्धतीने जर कनेक्शन असेल तर ती झाली इनडायरेक्ट मेथड. मग डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड अशा दोन पद्धतीने वापर करून USPV टेस्ट काय केली जाते? कंडक्ट केली जाते. मग इनडायरेक्ट मेथड कधी वापरायची आणि डायरेक्ट मेथड कधी वापरायची? डायरेक्ट मेथड केव्हा वापरायची? जर आपल्याला ह्या अपोजिट बाजू जर असेसिबल असतील, आपण जर इकडे ट्रान्सड्यूसर आणि रिसिव्हर जर कनेक्ट करू शकत असो तर आपण इनडायरेक्ट मेथड वापरणार. जर तुमचा कॉलम पूर्ण असं पॅक आहे इकडच्या बाजूला आणि मग फक्त साईडचेच दोन ॲडजस्टंट बाजू ओपन आहेत टेस्ट करण्यासाठी, मग त्यावेळेस तुम्ही कोणती मेथड यूज करणार? इनडायरेक्ट मेथड यूज करणार कंडक्ट करण्यासाठी USPV. ठीक आहे. मग आता प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं सगळ्यांनी pH टेस्ट कंडक्ट केलेली असणार आहे. आता pH मीटर जो आहे, pH मीटरचा वापर pH कॅल्क्युलेट करण्यासाठी केला जातो. मग त्या pH मीटरसुद्धा काय होतं? कॅलिब्रेशन केलं जातं. 4.5 pHला, 7 pHला आणि 9.5 pHला. बरोबर, या 3 pHसाठी त्याचं कॅलिब्रेशन केलं जातं. आणि मग तो कोणत्याही सोल्युशनमध्ये बुडवल्यानंतर त्याचं जे कॅलिब्रेटिंग हे असते रॉड असतो. बरोबर, pH रॉड असतो. तो pH रॉड कोणत्याही सोल्युशनमध्ये पुट केल्यानंतर मग तो काय करू शकतो? त्या सोल्युशनचं करेक्ट pH डिटरमाइन करू शकतो. तशाच पद्धतीने USPVचं पण काय केलं जातं? कॅलिब्रेशन केलं जातं. बरोबर. आता याच्यामध्ये बघा काय मेन्शन केले. द इन्स्ट्रुमेंट दॅट इज टाईम इंडिकेटर शुड बी कॅलिब्रेटेड विथ द हेल्प ऑफ कॅलिब्रेशन स्पेसिमन. त्याचं कॅलिब्रेशन स्पेसिमनने केलं जातं. आणि हा जो कॅलिब्रेशन स्पेसिमन आहे तो कोण प्रोव्हाइड करतो? मॅन्युफॅक्चरर. ज्याने ते USPV टेस्ट इक्विपमेंट जे बनवलेलं असतं तो त्याच्याकडे त्या इक्विपमेंटचं कॅलिब्रेशन करण्यासाठी एक स्पेसिमन असतो. त्याच्या मदतीने मग त्याचं काय केलं जातं? कॅलिब्रेशन केलं जातं. आणि कॅलिब्रेशन करणं हे फार मस्ट आहे साईटवरती कोणती टेस्ट कंडक्ट करण्यापूर्वी. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला मिळालेले जे रिझल्ट्स असतील ते ॲक्युरेट येतील. मग आता साईटवरती जेव्हा आपल्याला USPV कंडक्ट करायचे असते, बरोबर, आता वेगवेगळ्या बिल्डिंग्स असणार. त्या बिल्डिंग एक तर जुनी असू शकते. जुनी म्हणजे प्रत्येक बिल्डिंगचा आता लाईफस्पॅन वेगवेगळा असू शकतो. बरोबर, तिचं जे वय आहे प्रत्येक बिल्डिंगचं ते वेगवेगळं असू शकतं.
काही ज्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करायचं आहे त्या बिल्डिंगचं वय असू शकतं 10 वर्ष, म्हणजे 10 वर्ष तिला कन्स्ट्रक्ट करून झालेत. काहींचे असतील 50 वर्ष झालेत, काहींचे 25 वर्ष झालेत. मग त्याच्यानुसार कॉन्क्रीटचं काय होत जातं बघा, कॉन्क्रीट सरफेस बिल्डिंगच्या ज्या भिंती आहेत किंवा कॉलम आहेत किंवा स्लॅब असतील त्याचं हळूहळू डिटोरिएशन होत चालतं. कारण नवीन बिल्डिंग आणि जुनी बिल्डिंग ह्या दोघांमध्ये फरक दिसतो आपल्याला. बरोबर की नाही? कारण जो नवीन बिल्डिंगमध्ये जे सरफेस असतो भिंतीचा असेल कॉलमचा, स्मूथ एकदम आपल्याला जाणवतो, एकदम क्लीन जाणवतो, धूळ वगैरे काही नसते बिल्डिंगवरती. आणि जी जुनी बिल्डिंग झालेली असते तिच्यावरती धूळ माती साचलेली असते, काही कॉन्क्रीटचा सरफेस निघून आलेला असतो, रफ झालेला असतो. बरोबर, अशा पद्धतीचा असतो. मग अशा केसेसमध्ये आपल्याला जर USPV टेस्ट करायची असेल त्या मेंबरला तर त्याचं काहीतरी प्रिपरेशन करावं लागतं अगोदर. मग सपोज हा कॉलम आहे इथं ड्रॉ केलेला, त्याचा ह्या सरफेसवरती आपल्याला USPV टेस्ट घ्यायची आहे, म्हणजे कॉलमची. मग ज्या सरफेसवरती घ्यायची आहे तो कॉन्क्रीट का असायला पाहिजे, एक्सपोज्ड असायला पाहिजे, म्हणजे असेसिबल असायला पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट, जर कॉन्क्रीट सरफेस हा जर रफ असेल तर त्याला एका POPच्या मदतीने काय केलं जातं, त्याला लेवल आणि स्मूथ केलं जातं. स्मूथ सरफेस करून घ्यायचा जर रफ सरफेस असेल तर. ठीक आहे, जसं आपला तो फिनिशिंग पेपर असतो बघा, बरोबर, सँड पेपरने कोणतंही आपण सँडपेपरने आपण प्लास्टर किंवा भिंत एकदम क्लीन आणि व्हाईट आणि प्लेन प्लेन करू शकतो, स्मूथ करू शकतो. तर असं एक POP आहे. तर POPच्या मदतीने आपण तो सरफेस काय करून घ्यायचा, सगळ्यात पहिले लेव्हल्ड आणि स्मूथ करून घ्यायचा. कारण डिटोरिएशन झालेलं असतं बिल्डिंगचं, त्यामुळं स्ट्रेट लेवल सरफेस राहत नाही, अंड्युलेशन्स तयार होतात अशा पद्धतीने. बरोबर, मग ते सरळ लेवलमध्ये तो सरफेस काय करून घ्यायचा अगोदर POPच्या मदतीने करायचं, जेणेकरून आपली जी आपण पल्सेस जे पाठवणार आहोत आतमधून ते व्यवस्थित कंडक्ट आणि ट्रान्सफर झाले पाहिजे. पुढं जे काही कपलिंग एजंट आपण वापरणार आहोत कॉन्क्रीटमधले ट्रान्सड्युसर्स, बरोबर, तर ते ट्रान्सड्युसर अशा पद्धतीने कनेक्ट झाले पाहिजे की जेणेकरून त्यांच्यामध्ये कुठलाही एअर गॅप असायला नको दोघांमध्ये. बरोबर, कारण काय होणार, सपोज जर रफ सरफेस असेल तर तुम्ही ट्रान्सड्युसर असं इथं वापरणार, त्याचं प्लेन सरफेस असणार, बरोबर, असं ठेवणार इथे. मग इथे काय होणार, इथं गॅप पडणार, कारण इथं काय अंड्युलेशन्स आहे, खाली गॅप पडलेला आहे, खड्डे इथे. मग तो पूर्ण लेवल सरफेस जर असता तर त्या ट्रान्सड्युसरचा जो खालचा तळ आहे तो बरोबर त्याला मॅच होईल आणि त्याला टच होईल पूर्ण. बरोबर, तो एअर गॅप होऊ नये म्हणून तेवढी काळजी घ्यायची कंडक्ट करत असताना टेस्ट. आणखीन पुढे बघा डूज अँड डोंट्स दिलेले आहेत USPV टेस्ट कंडक्ट करताना. काय तर ही जी टेस्ट आहे ती कशावर करायची नाही बघा, डिबॉन्डेड कॉन्क्रीट सरफेस आणि डॅडो वॉल सगळ्यांना माहिती आहे. डॅडो वॉल म्हणजेच काय, भिंतीला आपण ज्या टाईल लावतो, बरोबर, किचनमध्ये तुम्ही बघितलं असेल, किचन ओट्याच्या तिथे वरती भिंतीला टाईल्स लावल्या जातात, त्याला म्हटलं जातं डॅडो वॉल. किंवा आपलं बाथरूममध्ये, संडासमध्ये, बाथरूममध्ये बघा भिंतींना त्या छोट्या छोट्या टाईल्स लावतो आपण पूर्ण वरपर्यंत किंवा अर्ध्या डिस्टन्सवरती, तर त्यांना म्हटलं जातं डॅडो वॉल. मग अशा याच्यावरती आपण USPV टेस्ट कंडक्ट करायची नाही किंवा कंडक्ट करू शकत नाही. डिबॉन्डेड कॉन्क्रीट म्हणजेच काय, जो कॉन्क्रीट निघालेला आहे, किंवा हे बघा ह्या ठिकाणी दिलेलं आहे, इथं डिबॉन्डेड कॉन्क्रीटवरती काय केलेली आहे, टेस्ट घेतलेली आहे. वॉल आणि इथं कॉन्क्रीट दिसतोय, ह्या ठिकाणी असं काय करायचं नाही, कंडक्ट करायची नाही टेस्ट. पुढं जर तुमचा कॉन्क्रीट सरफेस जर ओला असेल, वेट असेल, तर त्यावेळेस सुद्धा USPV टेस्ट कंडक्ट करायची नाही. जर रेन्फोर्समेंट जर पॅरलल असेल पल्सेस पाथला, त्यावेळेस सुद्धा USPV टेस्ट कंडक्ट करायची नाही. म्हणजेच काय, सपोज हा तुमचा स्लॅब आहे, बरोबर, स्लॅबमध्ये रेन्फोर्समेंट अशी गेलेली आहे, बरोबर, आणि मग तुम्ही इकडे ट्रान्समीटर लावले आणि इकडं असे जनरेट होणार असे, म्हणजे ते काय असणार, रेन्फोर्समेंटला पॅरलल, बरोबर की नाही. वेव्स कशा निघणार, इथून अशा हॉरिझॉन्टली निघणार, म्हणजे काय झालं, त्या स्लॅबच्या रेन्फोर्समेंटला पॅरलल झाल्या. मग ही कंडिशन सुद्धा
चालणार नाही. मग तुम्ही कसं लावणार ते ट्रान्सड्यूसर आणि ट्रान्समीटर? जर रेन्फोर्समेंट अशी असेल तर तुम्ही ट्रान्समीटर आणि रिसिव्हर कशा असायला पाहिजे, त्याला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. पुढे शुड नॉट बी यूज्ड विदाउट कपलिंग एजंट. कपलिंग एजंट शिवाय तुम्ही ती USPV टेस्ट कंडक्ट करू शकत नाही. ठीक आहे. मिनिमम लेंथ फॉर डायरेक्ट ट्रान्समिशन किती असायला पाहिजे? 150 mm. डायरेक्ट ट्रान्समिशन म्हणजेच अपोजिट साईडला. मग या दोघांमधलं जी डिस्टन्स आहे ते कमीत कमी 150 mm असलं पाहिजे. मग जास्तीत जास्त असू शकतं किती पण कमीत कमी ह्या दोघांमधलं किती असलं पाहिजे डिस्टन्स? जर तुम्ही डायरेक्ट मेथड यूज करत असाल तर 150 mm असलं पाहिजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमधलं डिस्टन्स. ठीक आहे, डायरेक्ट मेथडमध्ये. मग आता इथे बघा, इथं काही डोंट्स होते ते इथं झालेल्या आहेत चुका, कारण तो एक्सपर्ट नसेल म्हणून अशा चुका झालेल्या आहेत कंडक्ट करत असताना टेस्ट. बघा या ठिकाणी काय केलं गेलं आहे, आता इथं डायरेक्ट मेथड होऊ शकत होती या बीमला, पण त्यांनी इनडायरेक्ट मेथड यूज केली. इनडायरेक्ट मेथड म्हणजेच आता आणखीन एक सांगायचं राहिलं. डायरेक्ट मेथड म्हणजे अपोजिट साईडला आपण काय करतो, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर ठेवतो. आणि इनडायरेक्ट मेथड म्हणजेच काय, ॲडजसंट साईडला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर ठेवतो किंवा सेम साईडला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लावतो. ही झाली इनडायरेक्ट मेथड. बरोबर, या दोन पद्धती, साईड किंवा सेम साईड, ती झाली इनडायरेक्ट मेथड. मी या ठिकाणी बघा इनडायरेक्ट मेथड यूज केलेली गेली आहे, पण इथं डायरेक्ट मेथड यूज होऊ शकत होती. कारण बघा इकडं जर तुम्ही ट्रान्समीटर लावला असता आणि त्याच्या पलीकडं पण जागा आहे, तुम्ही तिकडून पण लावू शकतात रिसिव्हर. बरोबर, म्हणजे असेसिबल आहेत 2 पॉईंट्स. मग इनडायरेक्ट मेथड कंडक्ट करायची गरज नव्हती, कारण इनडायरेक्ट मेथड ही एवढी ॲप्रोप्रिएट नाही डायरेक्ट मेथडपेक्षा. जर डायरेक्ट मेथड जर होत असेल तर डायरेक्ट मेथडच यूज केली गेली पाहिजे. बरोबर, पण ह्या ठिकाणी काय केलं, मग त्यांनी इनडायरेक्ट मेथड यूज केली. बघा एकाच बाजूला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोन्ही लावण्यात आले होते. ह्या ठिकाणी पण बघा, बरोबर, डायरेक्ट मेथड पॉसिबल होती तरीसुद्धा इनडायरेक्ट मेथडचा यूज केला गेला आहे. आता पुढे ॲडव्हान्टेज काय होतात मग USPVचे? ही हायली ॲक्युरेट आहे असे टेस्ट. कॉन्क्रीट मेंबरचं इंटेरियर हनीकोम्बिंग पोरोसिटी व्हॉइड डिटेक्ट करण्यासाठी ती ॲक्युरेट आहे. बरोबर, ती बरोबर सांगते. पुढली गोष्ट इनएक्सपेन्सिव्ह टेस्ट आहे, तिला जास्त खर्च नाही आहे आणि ते जे इक्विपमेंट लागतं ते पोर्टेबल आहे, ते कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. बरोबर, जिथे तुमची साईट असेल ते इझिली तुम्ही ते इक्विपमेंट घेऊन जाऊ शकता डिटेक्शन करण्यासाठी. पुन्हा कॉन्क्रीटमध्ये जर मायक्रो क्रॅकिंग असेल, एकदम बारीक क्रॅक गेलेला असेल तर तो सुद्धा डिटेक्ट होऊ शकतो USPVने. ठीक आहे. आणखीन त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. इफिकेसी ऑफ ग्राउटिंग ऑफ द सेम कॅन बी चेक. जेव्हा ग्राउटिंग केलं जातं, ग्राउटिंग म्हणजेच एखादा जो व्हॉइड्स आहे, गॅप आहे किंवा एखादा क्रॅक गेलेला आहे आणि तुम्ही तो सिमेंट स्लरीने भरला आहे. सिमेंट स्लरी म्हणजेच ग्राउट. बरोबर, तर मग त्यांनी जर भरला असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही काय करू शकता, डिटेक्शन करू शकता. आणि आणखीन एक ॲडव्हान्टेजेस काय आहे त्याचं, इफिकेसी ऑफ बॉन्डिंग बिटवीन ओल्ड आणि न्यू कॉन्क्रीट कॅन बी असेस्ड. बरोबर, म्हणजे जुनं कॉन्क्रीट आणि नवीन कॉन्क्रीट. आता सपोज एखादी भिंत म्हणा किंवा कॉलम तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि त्याचं रिट्रोफिटिंग जर केलं, रिट्रोफिटिंग म्हटल्यावर काय, तुम्ही एक्स्ट्रा स्टील आजूबाजूला टाकणार आणि मग न्यू कॉन्क्रीट काय करणार, त्याच्यामध्ये ओतणार. बरोबर, न्यू कॉन्क्रीट ॲड केलं म्हटल्यावर आतमध्ये काय असणार आहे, ओल्ड कॉन्क्रीट. मग ओल्ड आणि न्यू ह्या दोघांची इफिशियन्सी आहे का नाही, बरोबर प्रॉपरली ते वर्क होत आहे का नाही, ते सुद्धा चेक तुम्ही काय करू शकता, USPVच्या मदतीने करू शकता. आता याचं ॲडव्हान्टेज पण, जसं ॲडव्हान्टेज आहे तसं लिमिटेशन पण असतात प्रत्येक गोष्टीला, डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. मग याचं डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. नो ॲक्युरेट फॉर प्रिडिक्शन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. तर ही क्रॅक डिटरमाइन करते, व्हॉइड्स डिटरमाइन करते, पोरोसिटी डिटरमाइन करते, हनीकोम्बिंग डिटरमाइन करते प्रॉपरली ॲक्युरेट, पण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करू शकत नाही त्या मेंबरची, बीम, स्लॅब किंवा कॉलमची. बरोबर,
आत्ताच्या कंडिशनला त्या मेंबरची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय आहे ही टेस्ट मेन्शन करू शकत नाही, दाखवू शकत नाही, ही तिची डिसॲडव्हान्टेज आहे. पुढं स्पॉट चेकिंग ऑफ क्वालिटी आणि मटेरियल टोमोग्राफी मशीन युझिंग अल्ट्रासोनिक टेक्निक इज अवेलेबल. आता सुरुवातीला नुसतं अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटीमध्ये स्पॉट चेकिंग जे आहे मटेरियल क्वालिटी चेक करू शकत नव्हती, पण आता टोमोग्राफी जी मशीन आहे तर ती अवेलेबल आहे चेकिंग करण्यासाठी. इथे काही पिक्चर्स दाखवलेले आहेत USPV टेस्ट कंडक्ट करण्यासाठी. बघा या ठिकाणी जस्ट न्यूली कन्स्ट्रक्टेड कॉलम आहे, त्याचं USPV टेस्टिंग चाललं आहे. या ठिकाणी ओल्ड स्ट्रक्चर आहे, त्याचं USPV टेस्ट चाललं आहे डायरेक्ट मेथडनी. बघा ह्या ठिकाणी रिसिव्हर असेल आणि तिकडच्या बाजूने अपोजिट साईडला ट्रान्समीटर असेल. बघा या ठिकाणी सुद्धा हा जो गेलेला बीम आहे, या बीमचा बहुतेक हा ब्रिज आहे, ब्रिजच्या तिथं खाली अंडरग्राऊंड गेलेला स्लॅब आहे, त्या स्लॅबचं USPVच्या मदतीने डिटेक्शन चाललं आहे. या ठिकाणी इनडायरेक्ट मेथड यूज केलेली आहे. बघा डिटेक्शन करण्यासाठी बिल्डिंगचा स्लॅब आहे आणि त्या स्लॅबचं डिटेक्शन होतं आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा इनडायरेक्ट मेथड यूज केली गेली आहे, कारण तिकडच्या बाजूने आपल्याला ट्रान्समिटर आतमध्ये घुसवून चेक करणं पॉसिबल नाही, त्यामुळे इनडायरेक्ट मेथड या ठिकाणी यूज केलेली आहे. भिंतीचं चाललं आहे USPV टेस्ट करणं, तर हीच होती USPV टेस्ट. पुढची नेक्स्ट येते स्किमिट रिबाउंड हॅमर. तर आपली USPVचं जे डिसॲडव्हान्टेजेस होतं तर ते ह्या टेस्टचं काय आहे फंक्शन आहे. कारण USPV टेस्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करू शकत नव्हती, तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करण्यासाठी जी मेथड यूज केली जाते किंवा जी टेस्ट यूज केली जाते तिला म्हणतो आपण स्किमिट रिबाउंड हॅमर. कॉलमची किंवा कॉन्क्रीटची आपल्याला जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जर डिटरमाइन करायची असेल तर हे ॲपरेटस यूज केलं जातं. ह्या ॲपरेटसमध्ये पण आता इंडस्ट्रीमध्ये 3 टाईप्सचे ॲपरेटस बघायला मिळतात. N टाईप रिबाउंड हॅमर, P टाईप रिबाउंड हॅमर आणि शेवटचा येतो M टाईप रिबाउंड हॅमर. तर आपल्याला प्रॅक्टिकली आपल्या कॉलेजमध्ये N टाईप साठी, ठीक आहे. आता हे कशावरती ॲक्ट होतं याचं प्रिन्सिपल काय, जसं USPV कशावर ॲक्ट होत होती अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटीवरती, बरोबर. व्हेलोसिटी डिस्टन्स पर युनिट टाईम याच्यावरती ते काम करत होतं. पल्सेस पाठवायचे, वेव्स पाठवायचे ट्रान्समीटरकडून रिसिव्हरपर्यंत. त्या दोघांचं डिस्टन्स आपल्याला माहीत असतं आणि मग ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागतो आहे त्या वेवला ते कॅल्क्युलेट करायचं. मग मध्ये डिफेक्ट आहेत का नाही, जर जास्त वेळ लागत असेल याचा अर्थ डिफेक्ट्स असतील, असं हे काय केलं जातं डिटेक्ट केलं जातं. मग तसं आता रिबाउंड हॅमरचं काय प्रिन्सिपल आहे बघा. ॲक्शन आणि रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट या प्रिन्सिपलवरती हे काम करतं. इट मेजर्स हे काय मेजर करतं बघा. इट मेजर द हार्डनेस ऑफ कॉन्क्रीट सरफेस बाय इम्पॅक्ट प्लंजर अँड इज कॅलिब्रेटेड फॉर द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा रिबाउंड हॅमर, बरोबर. हां, तर इथं जे तुम्हाला टोक दिसते बघा याला म्हटलं जातं प्लंजर, बरोबर. तर तो जो प्लंजर आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या कॉन्क्रीट सरफेसवरती, आता ही सपोज कॉन्क्रीटचा वॉल आहे, आपलं भिंत आहे म्हणा किंवा कॉलम आहे, कॉलमच्या याच्यावरती प्लंजर काय करायचा टच करायचा आणि हा जो हॅमर आहे याला हॅमर म्हणूया आपण. ही बॉटल दिसते, बरोबर, त्याला हॅमर म्हटलं जातं रिबाउंड हॅमर. मग तो रिबाउंड हॅमर काय करायचा फक्त पुश करायचा. पुश केल्यानंतर काय होतं हे दाबतं आणि पुन्हा उचललं जातं, दाबून बाहेर येतं, पंच होतं थोडक्यात, बरोबर. दाबून पुन्हा मागे येतं. आतमध्ये एक स्प्रिंग असते, ती दाबल्यानंतर पुन्हा रिलीज होते, दाबून रिलीज होते आणि मग जेवढी ती फोर्सनी मागे जाईल तेवढं काय होतं तिच्यामध्ये नंबर कॅल्क्युलेट होतात. याचं जे फंक्शन आहे, वर्किंग आहे, त्याचा व्हिडिओ मी लवकरच ग्रुपमध्ये शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला ही टेस्ट कशी कंडक्ट होते ते समजेल, ठीक आहे. मग
ते जे नंबर्स आहेत, आपल्याला एक नंबर मिळतो त्या रीडिंग डायल गेजवरती बघा, दाबून प्रेस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळतो आणि तो नंबर मग ह्या ग्राफवरती काय करायचा, शोधायचा. रिबाउंड नंबर त्याला म्हटलं जातं, रिबाउंड नंबर. जो काही नंबर आपल्याला रिबाउंड नंबर दिसेल त्याच्यावरती मग त्याच्यानुसार ह्या ठिकाणी काय करायचं, तो नंबरवरून वरती वाय ॲक्सिसला काय करायचं, त्या लाईनवरती ड्रॅग करायचा आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मग वाय ॲक्सिसवरती घेऊन जायचं आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार, मग त्या मेंबरची तेवढी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ह्या ग्राफवरून. हा जो ग्राफ आहे ऑलरेडी त्या इन्स्ट्रुमेंटवरती दिलेला असतो एका बाजूला. आता हे बघा, ह्या ठिकाणी तो ग्राफ दिलेला आहे. आता ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, ठीक आहे. मग काय करायचं, जो काही नंबर मिळेल आपला जो प्लंजर आहे तो फक्त दाबून मागे घ्यायचा. मागे घेतल्यानंतर बरोबर ती एक निडल असते, म्हणजे इंडिकेटर असतं. इथे जे नंबर दिलेले आहेत त्या रिबाउंड हॅमरवरती बरोबर तो तिथपर्यंत सरकतो, तिथं राहतो आणि मग तो नंबर कॅल्क्युलेट करायचा आणि तो नंबर फक्त काय करायचा, ग्राफवरून त्या इकडे वाय ॲक्सिसपर्यंत ड्रॅग करायचा आणि मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करायची. सिम्पल प्रोसेस. अशा पद्धतीने आपल्याला त्या कोणत्याही कॉन्क्रीट सरफेसची आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळून जाते, ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, हॅमर जो आहे तो आपण व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टली प्लेस करू शकतो किंवा इन्क्लाइन, म्हणजे असं सरफेस आहे आपला. मग असं जर आपण रिबाउंड हॅमर पंच करत असेल तर हा झाला व्हर्टिकल. अशा पद्धतीने जर पंच करत असेल तर तो झाला हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन पद्धतीने जर आपण पंच करत असोल कॉन्क्रीट सरफेसवरती तर तो झाला इन्क्लाइन. ओके, अशा 3 पद्धतीने रिबाउंड हॅमरला पंच केलं जातं कॉन्क्रीट सरफेसवरती. आता याचं ॲप्लिकेशन बघा. मग हे खूप चांगलं टूल आहे. कशासाठी, कॉन्क्रीट ओल्ड स्ट्रक्चर जे आहे त्याचं कॉन्क्रीट आहे त्याचं क्वालिटेटिव्ह असेसमेंट करण्यासाठी, बरोबर. पण याच्यामध्ये जास्त ॲक्युरेसी नाही आहे, बरोबर. इट डज नॉट पजेस हाय लेवल ऑफ ॲक्युरेसी ऑन ओल्ड स्ट्रक्चर. जे जुने स्ट्रक्चर आहे, जुन्या स्ट्रक्चरसाठी रिबाउंड हॅमर टेस्ट ॲक्युरेसी देत नाही मोठ्या प्रमाणात, ठीक आहे. जेव्हा क्वांटिटेटिव्ह असेसमेंट असेल कॅरी आउट केली जाते तेव्हा काय केलं जातं, तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची रेंज देतो आणि त्या रेंजवरून आपण काय करतो, ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करतो, ठीक आहे. आता न्यू आणि ॲक्च्युली याचा जो यूज आहे, कॅन बी यूज फॉर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असेसमेंट फॉर न्यू कॉन्क्रीट लेस दॅन 1 year ओल्ड इफेक्टिवली. तर ओल्ड स्ट्रक्चरपेक्षा रिबाउंड हॅमर टेस्ट आपण कोणत्या स्ट्रक्चरसाठी इफेक्टिवली यूज करू शकतो, जी बिल्डिंग किंवा ज्या बिल्डिंगचं कॉन्क्रीट हे 1 वर्ष जुनं आहे किंवा तिच्यापेक्षा कमी, अशा बिल्डिंगसाठी आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जे आहे रिबाउंड हॅमरच्या मदतीने व्यवस्थित काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. ओल्ड स्ट्रक्चरसाठी ती एवढी इफेक्टिव्ह नाही, ठीक आहे. आता जसं USPVचं कॅलिब्रेशन होतं तसं रिबाउंड हॅमरचं पण कॅलिब्रेशन केलं जातं, बरोबर. अनविल विथ नोन हार्डनेस शॅल बी यूज्ड फॉर कॅलिब्रेशन. हॅमर शुड बी कॅलिब्रेटेड अँड सर्व्हिस आफ्टर एव्हरी 2000 इम्पॅक्ट्स. तर 2000 इम्पॅक्ट झाल्यानंतर दर 2000 इम्पॅक्टला त्याचं कॅलिब्रेशन कंडक्ट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग आता जसं USPVला साईट प्रिपरेशन होतं तसं रिबाउंडला पण साईट प्रिपरेशन आहे. त्यालासुद्धा स्मूथ सरफेस, क्लीन आणि ड्राय सरफेस लागतो. तर जेव्हा ही टेस्ट कंडक्ट करायची असते आपल्याला कॉन्क्रीट सरफेसवरती, तेव्हासुद्धा तो कॉन्क्रीट सरफेस काय असायला पाहिजे, स्मूथ, क्लीन आणि ड्राय, बरोबर. स्मूथ कशाने करणार, सँडपेपर किंवा जो सँडस्टोन असतो, दगड असतो, त्या दगडाने तो सरफेस काय करणार, पूर्ण घासून स्मूथ क्लीन करणार आणि जर ओला असेल तर ड्राय होऊन द्यायचा आणि मग त्या ड्राय सरफेसवरतीच रिबाउंड हॅमर टेस्ट कंडक्ट करायची. जर काही लूज पार्टिकल असतील त्या कॉन्क्रीट सरफेसवरती बघा, काही वेळेस काय होतं, एखादं जुनी बिल्डिंग असेल तर त्या जुनी बिल्डिंगचं कॉन्क्रीट हळूहळू निघत असतं पावडर फॉर्ममध्ये, बरोबर. मग ते जो लूज मटेरियल असतो तो काय करून टाकायचा, काढून टाकायचा, रब करायचा, बरोबर. ग्राइंडिंग पेपरने किंवा ग्राइंडिंग स्टोनने किंवा हॅमरचा वापर करून तो जो लूज मटेरियल आहे, लूज पार्ट आहे त्या कॉन्क्रीट सरफेसचा, तो काय करायचा, काढून टाकायचा, प्लेन सरफेस करायचा आणि मग टेस्ट कंडक्ट करायची. पुढं
To avoid local variation in concrete surface, 16 rebound per location shall be taken on approximately 150 by 150 mm area of concrete. आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट मिळवण्यासाठी काय करायचं, 150 बाय 150चा जो एरिया आहे 150 बाय 150 mm, बरोबर, इकडून 150 आणि इकडून 150. सपोज हा पूर्ण अख्खा एक कॉलम आहे. मग त्या कॉलममध्ये सपोज तुम्हाला ह्या ठिकाणी टेस्ट कंडक्ट करायची ह्या पॉईंटला, मग त्याच्या अराउंड 150 बाय 150चा एक काय करायचं, पेन्सिलने स्केच काढायचं, बॉक्स काढायचं 150 बाय 150चा मेजरमेंट घेऊन. मग त्याच्यावरती 16 ठिकाणी बरोबर ॲक्युरेट डिस्टन्सला काय करायचे, रिबाउंड हॅमर टेस्ट कंडक्ट करायची त्या पॉईंटला 16 ठिकाणी. आणि मग त्या सगळ्यांचा ॲव्हरेज घेऊन मग तुम्ही काय करू शकता, तेवढ्या एरियाचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट करू शकता. अशा पद्धतीने घ्यायची जेणेकरून ॲक्युरेसी आपल्याला भेटेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा डूज आणि डोंट्स आहेत, काय करू नये आणि काय करायला पाहिजे टेस्ट कंडक्ट करत असताना. रिबाउंड हॅमर हा नेहमी कॅलिब्रेटेड असला पाहिजे, बरोबर. कॅलिब्रेशन शिवाय रिबाउंड हॅमर टेस्ट कंडक्ट करायची नाही, कारण रीडिंग चुकीचे येऊ शकतात. पुढे, टाईप ऑफ सिमेंट यूज फॉर मेकिंग द कॉन्क्रीट शुड बी चेक्ड. टाईप ऑफ सिमेंट, कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीट यूज करण्यासाठी कोणतं सिमेंट यूज केलं आहे ते महत्त्वाचं चेक करणं गरजेचं असतं. हॅमर्स आर जनरली कॅलिब्रेटेड फॉर OPC, कारण हा रिबाउंड हॅमर जो आहे तो कोणत्यासाठी कॅलिब्रेशन केला जातो, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी. जर दुसरं सिमेंट यूज केला गेला असेल कॉन्क्रीट बनवण्यासाठी तर त्याच्यानुसार त्या रिबाउंड हॅमरचं काय झालं पाहिजे, कॅलिब्रेशन झालं पाहिजे. पुढे, रिबाउंड हॅमर टेस्ट शुड नॉट बी कंडक्टेड ऑन रफ सरफेस. कधीच रफ सरफेस जर असेल तर त्याला सगळ्यात पहिले स्मूथ करूनच त्याच्यावरती टेस्ट कंडक्ट झाली पाहिजे. रफ सरफेसवरती टेस्ट कंडक्ट करायची नाही. द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट ऑफ रिबाउंड हॅमर ऑन कॉन्क्रीट सरफेस शुड बी ॲटलिस्ट 20 mm अवे फ्रॉम एज ऑर शेप डिस्कंटिन्युटी. म्हणजेच काय, तुमचा आता हा कॉलम आहे, त्या कॉलमवरती तुम्हाला टेस्ट कंडक्ट करायची आहे, तर तो कॉलमला आता चार बाजू आहे, वरती खालती 2 बाजूला. मग तुम्ही इथं कंडक्ट करणार, पण ही जी बाजू आहे, ही जी साईड आहे, इथून इकडे किती डिस्टन्स नंतरच तुम्ही कंडक्ट करायचे, 20 mm आतमध्येच तुम्हाला काय करावं लागणार, कंडक्ट करायची. इकडून 20, इकडून 20, बरोबर, जिथं पण तुम्ही कंडक्ट करणार आहात. मग 20 mm सोडल्यानंतर आतमधला जो काही सरफेस असतो तिथं तुम्ही कुठंही मग काय करू शकता, टेस्ट कंडक्ट करू शकता. किंवा जर कॉन्क्रीटचा जर सरफेस एखादा इरेग्युलर असेल, म्हणजे कॉन्क्रीट जर जुनं झाले आणि मग त्याचं सरफेस एखादा हे झालं असेल, तर त्याच्या या लेवलच्या आतमध्ये 20 mm जागा सोडून मग आतमध्ये तुम्ही काय करायचं, टेस्ट कंडक्ट करायची, बरोबर. एकदम कडेला टेस्ट कंडक्ट करायची नाही. 20 mm डिस्टन्स सोडून एजेसपासून. किंवा इरेग्युलर सरफेस असेल तर त्या सरफेसच्या लांबी किती लांबपर्यंत करायचं, 20 mm जागा सोडून मग टेस्ट कंडक्ट करायची. ठीक आहे. हे अशा पद्धतीने रिबाउंड हॅमरची टेस्टचं डूज आणि डोंट्स होतं. आणि आणखीन काय सांगितलं आहे बघा डूज आणि डोंट्समध्ये, सरफेस कार्बोनेशन ऑफ कॉन्क्रीट शॅल बी टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स. कारण बघा मी सांगितलेलं कार्बोनेशन प्रोसेस काय असते ती सांगितलेली. बाहेरचा जो CO2 आहे, कॉन्क्रीटमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं, बरोबर. मग कालांतराने काय होतं, जेव्हा त्या थोडे गॅप्स असतात, गॅप पडतात किंवा व्हाईट्स येतात किंवा क्रॅक्स जातात, स्मॉल क्रॅक्स. मग त्या स्मॉल क्रॅक्समध्ये काय होतं, CO2 एंटर होतो, ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड एंटर होतो आणि मग आतमध्ये जे काही कॅल्शियम कार्बोनेट आहे त्या कॉन्क्रीटमध्ये त्याच्यासोबत तो रिॲक्ट होतो आणि कार्बोनिक ॲसिड तयार करतं, बरोबर. CO2 आणि CaCO3 काय करतं, कार्बोनिक ॲसिड तयार करतं. मग हळूहळू मग काय होत जातं, तो जो सरफेस आहे कॉन्क्रीटचा तो काय होतो, डिग्रेड व्हायला सुरुवात होते, बरोबर, कार्बोनिक ॲसिडने. आणि त्याला आपण म्हणतो, ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो कार्बोनेशन. कार्बोनेशननी जी याची जी स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज होत असते, पण त्याची ड्युरेबिलिटी कमी होत असते. कारण कॉन्क्रीट हे हार्ड होत चालतं कार्बोनेशनमुळे, पण कार्बोनेशनमुळे आतमधलं जे रेन्फोर्समेंट आहे त्याचे करोजनचे चान्सेस वाढत जातात, लक्षात असू द्या, बरोबर. मग हे थोडक्यात आपल्या स्ट्रक्चरसाठी हार्मफुल आहे, थोड्या प्रमाणात हार्मफुलच आहे. कारण कार्बोनेशन जर जास्त प्रमाणात डेप्थपर्यंत जर गेलं आणि रेन्फोर्समेंटपर्यंत जर पोहोचलं कार्बोनेशन,
तर आपल्या रेन्फोर्समेंटचं करोजन व्हायला सुरुवात होते आणि जर आपल्या स्टीलचं करोजन जर झालं तर त्याची स्ट्रेंथ कमी होणार. टेन्साईल स्ट्रेंथ कमी झाली म्हटल्यावर आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते काय होणार, कोलॅप्स होण्याचे चान्सेस वाढणार. ठीक आहे. मग टेस्ट कंडक्ट करत असताना जर त्या कॉन्क्रीट सरफेसचं जर कार्बोनेशन झालेलं असेल तर त्याचा सुद्धा विचार करण्यात आला पाहिजे रिझल्ट काढत असताना. शुड नॉट बी यूज्ड ऑन रिपेअर्ड ऑर वेट कॉन्क्रीट पोर्शन. बरोबर, जर ओला सरफेस असेल त्याच्यावरती हॅमरची टेस्ट करायची नाही, किंवा जर रिपेअर केलेला असेल तो सरफेस तर त्या रिपेअर केलेल्या सरफेसवरती सुद्धा हॅमरची टेस्ट करायची नाही. ठीक आहे. बघा या ठिकाणी जेव्हा तो प्लंजर जो आहे हॅमरचा तो जेव्हा इम्पॅक्ट करतो त्या सरफेसवरती तेव्हा इम्प्रेशन पडतं, म्हणजे किंचितसा खड्डा पडतो. या ठिकाणी ते जर तुम्हाला दिसत असेल इमेजेसमध्ये व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करू शकता, ॲरोजने दाखवलेले आहे. एवढ्या नंबर ऑफ टेस्ट त्या बीमवरती कंडक्ट केलेल्या आहेत. बीमचा POP सरफेस आहे त्याच्यावरती रिबाउंड हॅमर टेस्ट कंडक्ट करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता याचं ॲडव्हान्टेज बघा मग काय आहे याचं ह्या टेस्टचं. ॲडव्हान्टेज आहे क्वांटिटेटिव्ह असेसमेंट ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट अप टू 1 year एज कॅन बी कॅरीड आउट रिझनेबली ॲक्युरेटली. बरोबर, तर कॉन्क्रीटचं जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्याला डिटरमाइन करायची असेल क्वांटिटेटिव्हली 1 वर्षापर्यंत जुनं असलेलं कॉन्क्रीट, तर ते आपण ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकतो रिबाउंड हॅमरच्या मदतीने. बरोबर. आणखीन एक जर क्वालिटेटिव्ह असेसमेंट जर करायचं असेल ऑफ सरफेस हार्डनेस ऑफ कॉन्क्रीट कॅन बी कॅरीड आउट व्हेरी इफेक्टिवली पर्टिक्युलरली फॉर फायर डॅमेज स्ट्रक्चर्स. जे आगीमुळे जे डॅमेज झालेले स्ट्रक्चर्स आहेत त्याचं जर क्वालिटेटिव्ह असेसमेंट करायचं असेल कॉन्क्रीटच्या हार्डनेसचं तर तुम्ही ते हॅमरच्या मदतीने करू शकता. दिस इन्स्ट्रुमेंट इज हँडी अँड इनएक्सपेन्सिव्ह फॉर असेसिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आणखीन एक याचा ॲडव्हान्टेज असं आहे, हे हॅमर हातात येण्याजोगं आहे, ते इझिली तुम्ही कोणत्याही साईटवर इझिली नेऊ शकता. इतकं ते एका बॉटलच्या याच्यासारखं असतं, ते बॉटलसारखं असतं. स्टीलची जशी बॉटल असते पाणी पिण्याची तेवढ्या वजनाचं फक्त हे हॅमर असतं. त्यामुळे ते इझिली असतं आणि जास्त एक्सपेन्सिव्ह नसतं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करण्यासाठी. हे त्याचं ॲडव्हान्टेज आहे. आता जसं ॲडव्हान्टेज असतं प्रत्येक गोष्टीला तसंच डिसॲडव्हान्टेज किंवा लिमिटेशन्स पण आहे त्या हॅमरचे. कोणते बघूया आपण. सिन्स द इन्स्ट्रुमेंट मेजर्स द रिबाउंड नंबर ऑफ सरफेस कॉन्क्रीट इट डज नॉट टेक इन टू अकाउंट द इफेक्ट ऑफ व्हाईट्स ऑर पोरोसिटी बिलो द कवर झोन. बरोबर, तर हे रिबाउंड नंबर देतं कॉन्क्रीट सरफेसचा, पण त्याच्या आतमध्ये जर काही व्हाईट्स असतील, पोरोसिटी असतील तर ते डिटेक्ट करू शकत नाही. आणि त्या व्हाईट्समुळे किंवा पोरोसिटीमुळे जर रिबाउंड नंबर जर चेंज झाला तर मग त्याचे करेक्शन्स करावे लागतात. म्हणजे एवढं एक डिफेक्ट आहे की ते व्हाईट्स आणि पोरोसिटी काय कन्सिडर करत नाही. ते कन्सिडर न करता ते काय करतं, रिबाउंड नंबर देतं आपल्याला. पुढं, नॉट युजफुल फॉर कॉन्क्रीट मेड आउट ऑफ ब्लेंडेड सिमेंट नीड स्पेशल कॅलिब्रेशन. ब्लेंडेड सिमेंट म्हणजे सिमेंटमध्ये काही वेगवेगळे ॲडमिक्सचर्स वगैरे ॲड केले जातात. बरोबर, मग ते जर असेल ॲडिशन जर असेल सिमेंट्समध्ये तर त्या अशा कॉन्क्रीटसाठी ते युजफुल नाही आहे. पुढं, कार्बोनेटेड सरफेस जर झालेला असेल तुमचा, बरोबर, कारण 1 वर्षानंतर कार्बोनेशन प्रोसेस सुरू होऊ शकते काही वर्षानंतर, पण मग त्या सरफेसवरती जर कार्बोनेटेड सरफेस झालेला असेल कॉन्क्रीटचा त्याच्यावरती आपला हॅमर टेस्ट इफेक्टिवली नसणार, कारण रिडिंग चुकीचे येणार, म्हणजेच ते काय युजफुल नसणार. हे त्याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. आता पुढे बघा, इथं इमेज आहे 89 त्याच्यामध्ये इमेजेस दिलेले आहेत रिबाउंड हॅमर टेस्ट कंडक्ट करण्याची. ठीक आहे. तर गर्डर जो आहे ब्रिजचा, त्या ब्रिजच्या गर्डरवरती रिबाउंड हॅमर टेस्ट घेण्यात येत आहे. त्या गर्डरची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती आहे हे टेस्ट करायचं काम ह्या इमेजमध्ये दिसतंय. पुन्हा आणखीन कुठे, जो ब्रिजचा स्लॅब असतो किंवा डेक असतो त्याच्या बॉटमला काय करण्यात येते, रिबाउंड हॅमर टेस्ट कंडक्ट करण्यात येते सेकंड इमेजमध्ये. बरोबर, कारण जे मोठे मोठे स्ट्रक्चर असतात
त्या ठिकाणी रिबाउंड हॅमर टेस्टचा सुद्धा वापर होतो त्यांची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करण्यासाठी. ठीक आहे. आता पुढची मेथड आहे कोरिंग. ही कोरिंग टेस्ट आहे. आता ही कोरिंग टेस्ट कशासाठी वापर केला जातो, काय डिटरमाइन केलं जातं, काय डिटेक्ट करण्यासाठी कोरिंग टेस्ट यूज होते, तर ही जी पुढची टेस्ट आहे तर ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. थँक्यू.